भंडारामधून बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली, पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पद्धतशीर त्यांनी त्यांचा पराभव केला आणि पराभव करण्याचे कारण पहिलेपासूनच काँग्रेस हा एससी समाजाचा विरोधक आहे, आरक्षणाला विरोध आहे। जेव्हा 1947 साली जेव्हा भारत स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी ओबीसी आणि एससी यांना आरक्षण देऊ नका असं लेटर दिलेलं आहे गव्हर्नमेंटला आणि त्यांनी त्याचा खूप विरोध केला। एससी समाज आणि ओबीसी समाजाचं आरक्षण बंद करावं याच्यासाठी जवाहरलाल नेहरू पासून तर काँग्रेसची आतापर्यंत नीती ही ओबीसी विरोधी आहे आणि एससी विरोधी आहे। म्हणून आताही पण राहुल गांधी यांनी जे एससी ओबीसी आणि बॅकवर्ड लोकांचं जे ओबीसीचं आरक्षणचं जे त्यांनी आरक्षण यांचं रद्द केलं पाहिजे, हे दोघली नीती राजकारणामध्ये जे काँग्रेसची आहे हे जनतेने समजून घ्यायला पाहिजे की हे घातक आहे। आणि संविधानच्या बाबतीमध्ये जेवढं अपप्रचार यांनी लोकसभेच्या वेळेला केलं, पण आरक्षणाच्या आणि संविधानाच्या याच्यामध्ये संविधानाचे जर तुकडे केले असेल तर ते काँग्रेसने केले।